नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं लेक्चर पाहत असतो. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो की आतापर्यंत ज्या काही महा TETच्या प्रश्नपत्रिका आहेत, या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण किंवा आतापर्यंत विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो. मग आजच्या आपण कोणत्या विषयातले प्रश्न पाहणार आहोत? तर आजच्या आपण भूगोल या विषयामधले प्रश्न पाहणार आहोत आणि त्यातले त्यात इयत्ता चौथीचा जो काही भूगोल आहे आपला महाराष्ट्र, याच्यावरती आपल्याला विचारलेले प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आता या पुस्तकावरती किंवा या घटकावरती आपला महाराष्ट्र या घटकावरती किंवा महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे आपण एका लेक्चरमध्ये सगळे प्रश्न पाहणं शक्य नव्हतं, म्हणून याचे दोन भाग केलेले आहेत. आजचा आपला याचा पहिला भाग असणार आहे. याच्यामध्ये आपण 2013 पासून 2019 पर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. आणि याचा पुढचा जो 2 नंबरचा भाग येईल त्याच्यामध्ये आपण 2020 पासून 25 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, आता हे दोन्ही प्रश्न पाहिलं तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कॉमन प्रश्न आहेत की तेच पुन्हा पुन्हा काय होत आहेत, परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत किंवा पुन्हा पुन्हा तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. हे तुमच्या दोन्ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आपल्या कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा प्रतापगड किल्ला कुठे आहे याचा उल्लेख केला होता किंवा मी स्पष्टीकरण दिलं होतं. मग हा असा प्रश्न आहे बघा की हा इतिहासामध्ये बी येऊ शकतो आणि भूगोलमध्येही येऊ शकतो. ठीक आहे, मग इथं तुम्हाला भूगोलमध्ये हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत की कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, मग प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये असं आपल्याला विचारलंय. मग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आता तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय की महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे हे तुम्हाला पाठ करायचं आहे. आता याच्यामधले तुमचे जवळपास 90% किल्ले तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, तुमच्या पाठ आहेत की तुम्हाला माहिती आहे कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. पण जे माहीत नसेल ते तुम्हाला पाठ करायचं आहे. मग इथं बघा, मी छोटीशी एक माहिती आणली. बघा, सातारा जिल्ह्यामध्ये असणारे किल्ले कोणते आहेत? बघा, प्रतापगड आहे, सज्जनगड आहे, अजिंक्यतारा आहे आणि पांडवगड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता यांचं वैशिष्ट्य काय बघा, तर या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. सज्जनगड याचं वैशिष्ट्य काय आहे? तर सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले पहा, पन्हाळा आहे, विशाळगड आहे, रांगणा आहे, गगनगड आहे आणि भूधरगड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रायगड, याच्यावरती तर वारंवार प्रश्न विचारले जातात. मग रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ला आहे, जी आपल्या स्वराज्याची राजधानी होती. त्याच्यानंतर जंजिरा हा जलदुर्ग आहे, कर्नाळा, मुरुड, जंजिरा घेतला, जंजिरा झाला. ठीक आहे, आणि लिंगाणा हे काय आहेत? रायगडमधले आहेत. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधील किल्ले विचारले जातात, सिंहगड असेल, शिवनेरी, त्याच्यानंतर राजगड, तोरणा आणि पुरंदर हे पुणे जिल्ह्यामधील प्रसिद्ध किल्ले आहेत. नाशिकमधले पास साल्हेर, मुल्हेर, त्रिंबकगड आणि अंजनेरी हे महत्त्वाचे किल्ले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले पास सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे, विजयदुर्ग हा सुद्धा जलदुर्ग आहे. ठीक आहे, हे दोन्ही किल्ले काय आहेत? महत्त्वाचे आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला आहे हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. कारण परीक्षेमध्ये एक प्रश्न आपल्याला 100% दरवर्षी एक प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे म्हणजे आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे पैठण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? आता या ठिकाणी बघा, याच्यावरती विचारलेले जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जवळपास 70% प्रश्न हे तुम्हाला आधीच माहिती असणार आहेत. या घटकावरती का माहिती असणार आहेत? तर आपण महाराष्ट्रात राहतो, मग आपल्याला महाराष्ट्राची जी बेसिक माहिती आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यातून आपल्याला मिळालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक माहिती आहे की बाबा कुठून कोणती नदी जाते, कोणतं शहर कुठे आहे, कोणता रस्ता कोणत्या गावातून जातो किंवा कोणत्या शहरातून जातो, म्हणजे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे सोपं वाटणार आहे. मग पैठण शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर हे गोदावरी नदीकाठी आहे. ठीक आहे, मग तुम्हाला आता या ठिकाणी काही महत्त्वाची परीक्षेच्या संदर्भातील काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची, काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. मग बघा, जी गोदावरी नदी आहे हिला काय म्हटलं जातं? तर हिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही महाराष्ट्रामधली काय सर्वात लांब नदी आहे. वारंवार आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी आहे.
भारतातली सगळ्यात लांब नदी कोणती आहे? तर ती गंगा आहे. हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, पैठण या ठिकाणी गोदावरी नदीवरती कोणतं धरण आहे? तर जायकवाडी धरण आहे. ठीक आहे. आणि या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर याला नाथसागर म्हणतात. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर पैठण हे काय तुम्हाला माहिती आहे, ऐतिहासिक शहर आहे. काय आहे? ऐतिहासिक शहर आहे. मग हे शहर सातवहन राजांची राजधानी होतं. पैठण हे शहर काय होतं? सातवहन राजांची राजधानी होतं. आणि संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी म्हणून सुद्धा काय आहे? हे पैठण प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता या सातवहन कालामध्ये पैठणचं जुनं नाव काय होतं? तर ते प्रतिष्ठान होतं. हा सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. पैठणचं जुनं नाव काय होतं? किंवा सातवहन साम्राज्याच्या राजधानीच्या शहराचं नाव काय होतं? तर ते काय होतं त्यावेळेस? प्रतिष्ठान होतं. ठीक आहे. त्याचंच आता पुढे काय झालेलं आहे? पैठण झालेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, अजिंठा डोंगररांगातून उगम पावणारी मुख्य नदी कोणती? आता काय विचारलं आपल्याला? अजिंठा डोंगररांगामधून उगम पावणारी मुख्य नदी कोणती आहे असं विचारलंय. मग ही मुख्य नदी कोणती आहे? तर पैनगंगा ही मुख्य नदी आहे की जिचा उगम कुठं होतो? अजिंठा डोंगररांगेमध्ये होतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा डोंगररांगेमध्ये उगम पावतो. आणि पैनगंगा ही नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर ही नदी वर्धा नदीला जाऊन मिळते. पहा, म्हणजे ही वर्धा नदीची प्रमुख काय आहे? उपनदी आहे. ठीक आहे. वर्धा नदी कुठे आहे? पूर्व विदर्भामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बाकीचे आपल्याला पर्याय आहेत पूर्णा, कृष्णा, कोयना. मग पूर्णा नदीचा उगम कुठं होतो? हाही आपला पुढचा प्रश्न असू शकतो. मग पूर्णा नदीचा उगम सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? हे तुम्हाला माहिती आहे. कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोयना नदीचा उगम सुद्धा कुठं होतं? हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, महाबळेश्वर या ठिकाणी एकूण किती नद्यांचा उगम होतो? 5 नद्यांचा उगम होतो. जे महाबळेश्वरला गेलेले आहेत त्यांना 100% माहीत असणार आहे. ह्या 5 नद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग बघा, पठारावर वाहणाऱ्या 3 नद्या आहेत या 5 पैकी, आणि कोकणात जाणाऱ्या 2 नद्या आहेत. मग पठारावर वाहणाऱ्या कोणत्या आहेत? कृष्णा आहे, कोयना आहे, आणि दुसरी आहे वेण्णा. ठीक आहे. कृष्णा, कोयना आणि वेण्णा. आणि कोकणामध्ये जाणाऱ्या कोणत्या आहेत? तर सावित्री आणि गायत्री. ठीक आहे. नावं लक्षात ठेवायला सोपे आहेत. तुम्हाला 5ची नावं त्या ठिकाणी काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेत प्रश्न विचारले जात आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 4 नंबर, तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यातील कोठे होतो? मग तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कुठं होतो? तर तो चांगदेव पासष्टी या ठिकाणी होतो. ठीक आहे. यालाच आता मुक्ताईनगर असं सुद्धा म्हटलं जातं. मग तापी आणि पूर्णाचा संगम कुठं होतो? चांगदेव या ठिकाणी होतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर जळगाव या ठिकाणी होतो. ठीक आहे. मग आता कराडला कोणत्या नद्यांचा संगम होतो हे पण लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मग कराडला कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम होतो, आणि याला काय म्हटलं जातं? याला प्रीती संगम म्हटलं जातं. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नरसोबाची वाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूरमध्ये आहे. आणि इथं कोणत्या 2 नद्यांचा संगम येतो? तर तो कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांचा संगम होतो. आणि ही नरसोबाची वाडी हे काय एक प्रसिद्ध दत्त क्षेत्र म्हणून या ठिकाणी काय, किंवा दत्ताचं देवस्थान हे काय इथलं या ठिकाणचं प्रसिद्ध आहे. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल पहा, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आता फक्त सर्व प्रश्नपत्रिकाच भेटतील का? तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सहित भेटतील, म्हणजे उत्तर सूची सहित या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील मित्रांनो. ठीक आहे. मग तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारित बसण्याची गरज लागणार नाही, कारण तुमच्याकडे काय असणार आहे? उत्तर सूची असणार आहे. त्याच्यानंतर बघा, प्रश्न मला बरेच जण विचारतात, सर प्रश्नपत्रिका कधीपासूनच्या आहेत? मग मी तुम्हाला काय सांगितलं इथं, आतापर्यंत जेवढ्या झाल्या त्या सगळ्या. मग तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून चालू झाली होती? 2013 पासून TET परीक्षा चालू झाली होती. मग 13 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या? तर पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. आणि त्या सुद्धा कशा पाठवल्या जातील?
उत्तर सूची सहित पाठवल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्हाला आपण फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी लँग्वेज हवी त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल. एवढ्या डिटेल्स आणि एवढ्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत मित्रांनो या मानसशास्त्राच्या की या ठिकाणी तुमचे 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार आपल्या नोट्समधलेच विचारले जाणार. एवढ्या डिटेल्स आपल्या नोट्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे महा-TET परीक्षेमध्ये आता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत ज्यांच्यावरती भरपूर प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता जसं की आता आपण बघतोय आजचं लेक्चर आपलं काय आहे? भूगोलचं आहे. कितवीचा भूगोल पाहत आहोत आपण? 4थीचा भूगोल पाहत आहोत. मग या 4थीच्या भूगोलमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न एकट्या 4थीच्या भूगोलमधले विचारले जातात. आणि 4थीचा भूगोल तुम्हाला अभ्यासासाठी असा आहे की तुम्ही 1 तास जर अभ्यास केला ना 1 तास तरी तो सगळा काय होतो तुमचा अभ्यास करून होतो. मग बघा एकट्या 4थीच्या पुस्तकावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न असतात. तुम्हाला माहिती आहे इयत्ता 4थीच्या इतिहासावरती सुद्धा आपल्याला काय असतात 2 ते 3 प्रश्न असतात. ठीक आहे. मग तुम्हाला इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही सगळे शालेय पुस्तक आहेत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान या सगळ्या विषयांच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. ठीक आहे. मग जर तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढ्याच मटेरियलचा अभ्यास केला की आपण जेवढं पाठवलं तेवढ्याचा तरी तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क घेऊ शकता? तर 100 पेक्षा जास्त मार्क तुम्ही या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर चालू आहे. मग जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी गुगल पे, फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचे 139 रुपये पाठवायचे. ज्यांना कोणाला नंबरवरती पैसे पाठवण्यासाठी अडचण येत असेल तुम्ही जर मला मेसेज केला व्हॉट्सॲपला की सर स्कॅनर द्या तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा दिलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपलेच पैसे चुकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. मग तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर सुद्धा पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. मग तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा किंवा स्कॅनरवरती पाठवा. किती पाठवायचे? फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. काय करायचं? एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा. व्हॉट्सॲपला कोणता नंबर आहे आपला? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे? पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल? इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे विदर्भातील मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत वसलेला आहे? आता काय विचारलं आपल्याला? विदर्भामधला मेळघाट हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? मग ऑप्शन दिलेत सह्याद्री, सातपुडा, बालाघाट आणि सातमळा. मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये काय आहे? मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. मग त्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा सातपुडा पर्वतरांग जी आहे ना ही सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्रामधली खूप महत्त्वाची पर्वतरांग आहे. म्हणजे सह्याद्री पर्वतानंतर महत्त्वाची पर्वतरांग किंवा मोठी पर्वतरांग कोणती आहे? तर ती सातपुडा पर्वतरांग आहे. मग तिच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग तुम्हाला 2 मिनिटात मी सातपुडा पर्वतरांगेची संपूर्ण मुख्य वैशिष्ट्ये सांगतो जे की आपल्या TET परीक्षेसाठी काय असणार आहे? अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी हिचं स्थान कुठे प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग सातपुडा पर्वतरांग ही भारतातली एक प्रमुख पर्वतरांग असून ती महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती स्थित आहे. प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राच्या ती कोणत्या सीमेवरती आहे? उत्तर सीमेवरती आहे. त्याच्यानंतर या विस्तार कुठं झाला बघा? तर ही रांग काय आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली आहे. ठीक आहे. कोणत्या दिशेला पसरलेली आहे?
तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे, हाही किंवा पश्चिम पूर्व ह्या दिशेत पसरलेली आहे, हेही लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने या रांगेचा विस्तार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो पहा नंदुरबार आणि अमरावती आणि काही प्रमाणात जळगाव या 3 जिल्ह्यामध्ये काय आहे, या रांगेचा विस्तार आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो आपल्याला की सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर कोणते. मग सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, धूपगड आहे. त्याची उंची किती आहे, 1350 मीटर आहे. हे कुठं येतं, मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे MP राज्यामध्ये ना. आता हे भारताच्या दृष्टीने झालं. आणि जर प्रश्न इथं आपल्याला असा विचारला की महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणतं, मग त्याचं उत्तर येईल आपल्याला अस्तंबा हे शिखर काय आहे, सातपुडा पर्वतरांगेमधील महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची किती आहे, 1325 मीटर आहे. किती आहे त्याची उंची, 1325. बरोबर आहे का, बरोबर आहे. 1325 मीटर हे काय आहे, अस्तंबा शिखराची उंची आहे. हे महाराष्ट्रामधलं सातपुडा पर्वतरांगेतलं काय सर्वात उंच शिखर आहे. मग प्रश्नामधला फरक लक्षात ठेवा. जर प्रश्न फक्त एवढा विचारला की सातपुडा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर कोणतं, तर कोणतं येईल, धूपगड येईल. आणि जर प्रश्न आला की सातपुडा पर्वतरांगेमधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर उत्तर येईल आपलं अस्तंबा येईल. धूपगडची उंची पण लक्षात ठेवायचं 1350 मीटर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजे ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना, ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून गेलेली पर्वतरांग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा इथं प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ना, हिला एक खिंड आहे बघा. त्या खिंडीचं नाव काय, तर ती बुऱ्हाणपूर खिंड आहे. कोणती खिंड आहे, बुऱ्हाणपूर खिंड आहे. मग दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्याचे महत्त्वाचे रस्ते या बुऱ्हाणपूर खिंडीमधून गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे ती खिंड पण लक्षात ठेवा. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न 6 नंबर, भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो. किरकोळ, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आता काय करता, प्रश्न आपल्याला विचारला जातो, हाही आपल्या अभ्यासाचा भाग आहे. मग भीमा नदीचा उगम कुठं होतो, तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होतो. ठीक आहे. मग भीमाशंकर हे काय आहे, तर हे भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. त्याचबरोबर भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर भीमा नदी ही कृष्णा नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे. त्याचबरोबर भीमा नदीचे एक वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भीमा नदीला पंढरपूर या ठिकाणी काय म्हटलं जातं किंवा कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. का ओळखलं जातं, तर त्या ठिकाणी या नदीचा जो आकार आहे हा कसा आहे, अर्धवर्तुळाकार आहे. म्हणजे चंद्राच्या कोरीसारखा आकार आहे, म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे. उपनद्या कोणत्या आहेत, भीमा नदीच्या उपनद्या, यांच्यावरती मात्र भरपूर प्रश्न असतात ना. मग बघा, इंद्रायणी आहे. भीमा नदीची उपनदी कोणती आहे, इंद्रायणी आहे. मुळा आहे, मुठा आहे, घोड आहे, सीना आहे, नीरा आणि करा या काय आहेत, भीमा करा नाही, हे करा असतंय. ठीक आहे, करा नाही, हे टायपिंग मिस्टेक आहे, हे काय असतंय, करहा असतंय. ठीक आहे. ह्या काय येतात, भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेला आहे. मग बघा, या इंद्रायणी नदीच्या काठावरती काय आहेत, आपले 2 प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत, संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आणि संत तुकाराम महाराजांची देहू या नदीच्या काठी आहे. मुळा मुठा या ऐतिहासिक नदीच्या काठावरती आपलं कोणती ऐतिहासिक नगरी आहे, आपली पुणे शहर या नदीच्या काठावरती वसलेलं आहे. सीना नदी काय आहे, तर सीना नदी ही अहिल्यानगर जिल्ह्यामधून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 7 नंबर, महाराष्ट्राच्या पूर्व भागात म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारची वने मोठ्या प्रमाणात आढळतात. मग महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात, तर त्या ठिकाणी पानझडी वने आढळतात. कोणती वने आढळतात, पानझडी वने आढळतात. मग आता या ठिकाणी तुम्हाला गडचिरोली जिल्ह्याबद्दल काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची, जी की आपल्या TET परीक्षेसाठी काय आहे, अतिशय उपयुक्त असते. ठीक आहे. मग काय लक्षात ठेवायचं, तुम्हाला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचं प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे. मग तो कोणता आहे, गडचिरोली जिल्हा आहे. ठीक आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याला कशाचा जिल्हा म्हटलं जातं, तर गडचिरोलीला वनांचा जिल्हा म्हटलं जातं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते 2 असे झाडं आहेत की ज्यांच्यापासून सर्वाधिक महसूल मिळतो, तर ते पहा, बांबू आणि दुसरं आहे सागवान. ठीक आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील वनांना स्थानिक भाषेत आल्लापल्ली वने या नावाने ओळखलं जातं. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, म्हणून हे काय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वनांना स्थानिक भाषेमध्ये काय म्हटलं जातं, आल्लापल्ली वने म्हटलं जातं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर,
हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? कशामुळं? कोणत्या? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे विचारले आपल्याला की कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर मग या ठिकाणी गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी काय आहेत? हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला महाराष्ट्रातल्या काही प्रमुख जलविभाजक लक्षात ठेवायचे की ज्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. मग आता महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात प्रमुख जलविभाजक कोणता आहे? तर हा सह्याद्री पर्वत आहे. ठीक आहे. पण हा सह्याद्री पर्वत तर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही डोंगर रांगा आहेत ह्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणत्या डोंगर रांगामुळे कोणती नदीची खोरी वेगळी झाली हा आपल्याला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आता ज्याच्या डोळ्यासमोर नकाशा आहे का त्याला हे पाठ करायची गरज नाही. तुम्ही हे पाठ करू नका, तुम्ही नकाशा समजून घ्या. ठीक आहे. मग समजा जर महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर बघा सगळ्यात उत्तरेला कोणती आहे? सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वतरांग आहे. त्याच्यानंतर काय आहे? अजिंठा वेरूळ अजिंठा डोंगर रांग आहे. त्याच्यानंतर आपली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि सगळ्यात खाली कोणती आहे? शंभू महादेव डोंगर रांग आहे. यांचा जर तुम्ही क्रम जरी असा लक्षात ठेवला ना तरी तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. मग बघा या सातपुडा पर्वतरांगेच्या वरून आहे नर्मदा नदी. कोणती आहे? नर्मदा आहे. आणि खाली आहे तापी नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ही जी डोंगररांग आहे आपली सातमाळा अजिंठा याच्या खाली वरची तापी आहे आणि खाली कोणती आहे? गोदावरी आहे. त्याच्यानंतर बघा ही आपली हरिश्चंद्र बालाघाट याच्या उत्तरेला गोदावरी आहे आणि दक्षिणेला कोणती आहे? तर भीमा आहे. ठीक आहे. आणि या शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणती आहे? कृष्णा आहे. मग तुम्ही एवढा जरी क्रम लक्षात ठेवला आणि तुम्हाला काही प्रश्न विचारू द्या मग तरी तुम्ही उत्तर काय करू शकता? सहज सांगू शकता. ठीक आहे. आता ही डोंगररांग कोणती? समजा आता हा आहे समजा सातपुडा पर्वत आहे. कोणता आहे? सातपुडा. ही आहे सातमाळा अजिंठा. हा आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि ही आहे शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा प्रश्न जर विचारला आपल्याला की सातपुडा पर्वतरांगामुळे कोणती दोन नद्यांची खोरी वेगळी झाली तुम्हाला लगेच कळते. बघा कोणत्या दोन नद्या आहेत? एक उत्तरेला नर्मदा आणि दक्षिणेला कोणती आहे? तापी आहे. जर प्रश्न विचारला सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे कोणती? तर बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या उत्तरेला कोणती आहे? तापी. उत्तरेला तापी आणि दक्षिणेला कोणती आहे? गोदावरी. मग बघा तापी आणि गोदावरीचे खोरे वेगळे झालेत. हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला भीमा आहे, उत्तरेला गोदावरी आहे. मग पहा गोदावरी आणि भीमा नदीची खोरे वेगळी झालेत. म्हणजे हे तुम्ही पाठ करू नका, हे तुम्ही समजून घ्या नकाशावरती. ठीक आहे. चौथीच्या पुस्तकामध्ये अतिशय उत्कृष्ट असा नकाशा दिलेला आहे. तुम्ही नकाशा एकदा डोळ्यासमोर घ्या. तुमच्या एकदा डोळ्यासमोर नद्या आल्या ना आणि डोंगरांग आली ना तर तुम्ही याच्यावरती कितीही फिरून प्रश्न विचारता तुमचा प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? बघा किती किरकोळ प्रश्न विचारलाय. कोणती लांब नदी आहे? गोदावरी आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, मला माहिती आहे. तुम्हा सगळ्यांना हे उत्तर काय आहे माहिती आहे. पण आपल्याला टीईटी मध्ये विचारलेला प्रश्न आहे. इव्हन टीईटी सोडून द्या, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या महाराष्ट्रातली, इव्हन एमपीएससी सुद्धा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारते की महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती आहे. कारण काय काही गोष्टी जरी सोप्या असल्या सगळ्यांना माहीत असल्या पण ते तथ्य आहे, ते फॅक्ट आहे आणि तो आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. मग त्याच्यावरती प्रश्न येणारच आहे. ठीक आहे. फक्त हे काय आपल्याला आपलंय म्हणून आपल्याला जवळ सोपं वाटतंय. बघा हा प्रश्न काय फक्त आपल्याला महाराष्ट्रातील विचारलाय म्हणून आपल्याला सोपं वाटतंय. जर मी तुम्हाला महाराष्ट्राऐवजी तुम्हाला म्हटलं की बाबा आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी कोणती, प्रश्नाचं बघा दर्जा तोच आहे. दर्जा बदललाय का? प्रश्न तोच आहे, दर्जा तोच आहे. फक्त हे ठिकाण बदललं की प्रश्नात तुम्हाला काय वाटतं? अवघड वाटतो. कांगो खोऱ्यातली सगळ्यात लांब नदी कोणती असं म्हटलं तर मग तर बत्त्याच गोल होत्या. ठीक आहे. दक्षिण कोरियामधली सगळ्यात लांब नदी कोणती असं दुसऱ्या एखाद्या देशाचं नाव घेतलं मी तर काय आपल्या देशाचं जाऊ द्या, एखाद्या राज्याचं जरी नाव घेतलं मी, समजा मी तुम्हाला आता समजा एखादं उदाहरण म्हणून एखादं राज्य सांगितलं, समजा राजस्थान. राजस्थानमधली सर्वात लांब नदी कोणती हा प्रश्न जर आपल्याला विचारला तरी आपल्या काय होतात? बत्त्या गुल होतात. मग फक्त हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातला आहे म्हणून आपल्याला सोपं वाटतो. म्हणून यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. कारण परीक्षेमध्ये तुमचा अवघड प्रश्न चुकला हरकत नाही पण सोपा प्रश्न चुकला नाही पाहिजे. मग तुम्हाला गोदावरी नदीबद्दल काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची. कारण आपला काय म्हणजे माणसाचा एक नियम असतो की जे आपलं असतं ना आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि मग तिथंच आपली काय होते? फसगत होती. मग बघा गोदावरी नदीची महाराष्ट्रातली एकूण लांबी किती आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग महाराष्ट्रातली एकूण लांबी किती आहे? तर ती 668 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी किती आहे हाही प्रश्न विचारला जातो. मग लक्षात ठेवायचा हा 1465 किलोमीटर आहे. गोदावरी नदीचा उगम कुठं होतो? तर हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. हे सुद्धा काय आहे? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. ठीक आहे. पुढे जाऊया.
गोदावरी नदीने महाराष्ट्राचा किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? पहा, तर महाराष्ट्राचं एकूण 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. म्हणजे अर्धा महाराष्ट्र एकट्या गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. ठीक आहे. किती महाराष्ट्र? 49%. आकडा लक्षात ठेवा, परीक्षेत विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीला टोपण नाव कोणतं आहे? दक्षिण गंगा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण वृद्ध गंगा हे पण नाव लक्षात ठेवा. हा प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जे आपल्याला माहिती आहे ते तर आपल्याला माहिती असतं, पण जे आपल्याला माहिती नाही ती गोष्ट तुम्हाला काय करायची असते? लगेच तिथली तिथंच पाठ करून टाकायची असते. पुढे बघा, नकाशात अति जास्त पावसाचा प्रदेश कोणत्या रंगाने गडद स्वरूपात दर्शवला जातो? काय? अति जास्त पावसाचा प्रदेश. ठीक आहे. कोणत्या रंगाने दर्शवला जातो? मग तुम्हाला माहिती आहे नकाशामध्ये पाणी कोणत्या रंगाने दाखवतात? निळ्या रंगाने. कोणत्या रंगाने? निळ्या रंगाने पाणी दाखवतात. ठीक आहे. मग पाऊस सुद्धा कशाने दाखवतात? निळ्या रंगाने दाखवतात. ठीक आहे. मग तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. आता हे सगळं 4थीच्या पुस्तकामध्ये आहे. नकाशा वाचन हे प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आहे नकाशात वापरले जाणारे विविध रंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला पाठ करायचे. मग बघा, निळा रंग कशासाठी वापरला जातो? पाणी दर्शवण्यासाठी. बघा, मग बघा, नद्या असेल, समुद्र असेल, तलाव असेल, हे सगळं दाखवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? निळा वापरला जातो. त्याचबरोबर जर पावसाचा नकाशा असेल, काय? पावसाचा नकाशा असेल, ठीक आहे, तर पावसाच्या नकाशामध्ये पावसाचं प्रमाण दर्शवण्यासाठी सुद्धा काय केला जातो? निळ्या रंगाचा वापर केला जातो. आता त्याच्यामध्ये पहा, गडद निळा कधी? गडद निळा म्हणजे अति जास्त पाऊस आणि फिकट निळा म्हणजे काय? कमी पाऊस. हा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हिरवा रंग नकाशामध्ये कशासाठी वापरला जातो? वने, झाडे, गवत किंवा सुपीक मैदानी प्रदेश दर्शवण्यासाठी हिरवा. तपकिरी कलर पर्वत, डोंगर आणि टेकड्यांची उंची दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? तर तपकिरी. आणि पिवळा कशासाठी? शेतीखालील जमीन किंवा पठारी प्रदेश दर्शवण्यासाठी पिवळा रंग वापरला जातो. महत्त्वाचा आहे, आपल्या पुस्तकामध्ये आहे, म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे बाबा, सगळ्यांना माहिती आहे. कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. मग पुण्यामध्ये काय प्रसिद्ध हे लक्षात ठेवायचं? शनिवार वाडा, हे तुम्हाला माहिती आहे. पण हे आगा खान पॅलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं हे केळकर संग्रहालय, याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले. ठीक आहे. आगा खान पॅलेस कशामुळे विचारलं जातं? तर चले जाव आंदोलनामध्ये महात्मा गांधीला इथं नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि केळकर संग्रहालय ही एक ऐतिहासिक वास्तू आहे, तिच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी, हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचबरोबर 0 मैलाचा दगड म्हणजे 0 मैल स्टोन हे महत्त्वाचे असते. म्हणजे 0 मैलाचा दगड म्हणजे काय? हे भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूर शहरामध्ये भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा, याला प्रति ताजमहल म्हणतात, म्हणून लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या सुद्धा काय आहेत? आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत, ज्या की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय? नकाशात दक्षिण दिशा नेहमी कोणत्या बाजूला दर्शवली जाते? बघा, हे नकाशा वाचन एक प्रकरण आहे, त्याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग दक्षिण दिशा, आता बघा तुम्ही पाहिलं असेल नकाशामध्ये तुम्हाला नेहमी असा एक बाण दाखवलेला असतो. मग ही कोणती दिशा असते? उत्तर दिशा असते. मग ही उत्तर आहे म्हटलं, दक्षिण दिशा कुठं असणार आहे? त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे नकाशाच्या खालच्या बाजूला काय असते? दक्षिण दिशा असते. ठीक आहे. मग इथं उत्तर काय येईल आपलं? खालच्या बाजूला कोणती दिशा असते? दक्षिण दिशा. उत्तर कुठं असते? वरच्या बाजूला. पण आता तुम्हाला पूर्व आणि पश्चिमचं लक्षात ठेवायचं आहे. पूर्व दिशा काय असते? ही पूर्व असते आणि ही पश्चिम असते. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो, पूर्व दिशा ही कोणत्या बाजूला असते? तर ही बाजू कोणती असते? ही उजवी बाजू असते. आणि इकडली बाजू कोणती असते? तर ही डावी असते. मग डाव्या बाजूला कोणती असते? पश्चिम असते. लक्षात ठेवायचं, तुमचं पुस्तक असेल, तुमच्या पुस्तकामधली ही बाजू कोणती असते? बघा, आपला घोळ कुठं होतो? ही बाजू डावी की उजवी, याच्यात घोळ होतो. मग ही बाजू डावी असते आणि ही बाजू कोणती असते? उजवी बाजू असते. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. एवढं जर तुमच्या लक्षात असलं ना, तर हे बाकीचं तुमच्यासाठी मग काय चिल्लर आहे, किरकोळ आहे, याचं काही स्पष्टीकरण देण्याची सुद्धा गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला माहिती आहे, ही उत्तर आहे हे कन्फर्म तुम्हाला माहिती आहे, ही दक्षिण आहे हे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. पण ही जी बाजू आहे ना, डावी आणि उजवी, याच्यामध्ये मात्र आपला काय होतो? गोंधळ उडतो. 100% गोंधळ उडता. म्हणून लक्षात ठेवायचं, ही बाजू काय आहे? आपण जिथून लिहायला सुरुवात करतो ना, आता समजा वहीचं पान घेतलं, ज्या बाजूने आपण लिहायला सुरुवात करतो ती बाजू कोणती आहे? डावी बाजू आहे. आणि ज्या बाजूला आपण शेवट करतो ती बाजू कोणती आहे? उजवी बाजू आहे. हे लक्षात ठेवा. मग तुमची पुस्तक असेल, तुमची वही असेल, तुमचा फळा असेल किंवा दुसरं काही गोष्ट असू द्या. ठीक आहे. पुढे जाऊया.
साल्हेर मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? साल्हेर मुल्हेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? हे नाशिक जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत. ठीक आहे. मग आता या साल्हेर मुल्हेरची काही महत्त्वाची वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. साल्हेर हे महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्त्वाचं असं शिखर आहे आणि हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. काय? महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. याची उंची पण लक्षात ठेवायची 1567 मीटर. उंची लक्षात ठेवायची तुम्हाला सोपं सांगतो. एक लक्षात ठेवायचा आणि त्याच्या पुढे फक्त 5, 6, 7 क्रमाने लिहायचे. ही झाली साल्हेर शिखराची उंची. ठीक आहे. मग आता हे दुसरं आहे तर एक नंबर कोणते बाबा? कळसुबाई आहे. याची उंची किती आहे? 1646 मीटर. ठीक आहे. म्हणजे 1646 मीटर ही काय कळसुबाईची उंची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या साल्हेर किल्ल्यावरती एक महत्त्वाची लढाई झाली होती. त्याला काय म्हटलं जातं? साल्हेरचं युद्ध म्हटलं जातं. हे कधी झालं होतं? हे 1672ला झालं होतं. कुणामध्ये? तर हे मराठे आणि मुघल यांच्यामध्ये झालं होतं आणि याच्यामध्ये विजय कोणी मिळवला होता? तर मराठ्यांनी याच्यामध्ये मोठा विजय मिळवला होता. ठीक आहे. म्हणजे भूगोलमधून आपण थोडंसं इतिहासाकडे पण चालू डोकावून पाहू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, किरकोळ तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तहसीलदार असतो. हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना इथं गट विकास अधिकारी पण उत्तर वाटू शकतं. मनामध्ये द्वंद्व तयार होऊ शकतं की गट विकास अधिकारी असतो की तहसीलदार असतो. मग इथं प्रशासकीय प्रमुख ज्यावेळेस विचारला जाईल ना त्यावेळेस कोण असतो? तहसीलदार असतो. जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी असतो. ठीक आहे. जर इथं प्रश्न विचारला असता की बाबा आपल्याला पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो तर मग आपलं उत्तर आलं असतं गट विकास अधिकारी. जर आपल्याला विचारलं असतं झेडपीचा प्रमुख कोण असतो तर मग आपलं उत्तर काय आलं असतं? सीईओ आलं असतं. ठीक आहे. म्हणजे झेडपीचा कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. ठीक आहे. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? हा ग्रामसेवक असतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे आता हे लक्षात ठेवायची गरज नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पुढची एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, ज्याची तुम्हाला सगळ्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. असा आपला महा TETचा 2026 साठी रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. मग या रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील? तर याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे आपल्या परीक्षेतील 2 अतिशय महत्त्वाचे असे विषय त्या ठिकाणी शिकवले जातील. आता आपण हेच 2 विषय काय घेतो? मी काल पण स्पष्टीकरण दिलं, आज पण तुम्हाला एका मिनिटात सांगतो. तर हे 2च असे विषय आहेत की जे तुमचा कुठलाही पेपर असू द्या, मग तुमचा पेपर 1 असू किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरसाठी काय आहेत? हे महत्त्वाचे आणि अनिवार्य विषय आहेत. हे विषय काय तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही कुठलाही पेपर निवडा, कुठलीही भाषा निवडा, पण हे बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय काय तुम्हाला कंपल्सरी आहेत, म्हणजे अनिवार्य आहेत. आणि हे किती मार्काला कंपल्सरी आहेत? तर हे 60 मार्काला कंपल्सरी आहेत. किती मार्काला कंपल्सरी आहेत? 60 मार्काला कंपल्सरी आहेत. मग या 2 विषयामध्ये आपण 60 पैकी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क पडण्याची काय हमी देत आहोत किंवा गॅरंटी देत आहोत. 100% पडणार म्हणजे पडणारच. आपण तुम्हाला जेवढं सांगू शिकू तेवढं बघायचं, जे मटेरियल दिलंय तेवढं बघायचं आणि त्याच्यामध्ये सरावासाठीच आपण ॲप्लिकेशनमध्येच तुमचा त्याचा सराव सुद्धा करून घेतो. टाइम लावून सराव करून घेतो ॲप्लिकेशनमध्ये. आपण तुमचा या 2 विषयाच्या लेक्चरचा लेक्चर झालं की लगेच त्याची PDF टाकतो नोट्स आणि त्याच्यानंतर त्याची 2-4 दिवसांनी त्याची टेस्ट पण अपलोड करतो. आता लेक्चर आणि टेस्टमध्ये आपण 2-4 दिवसाचं अंतर का ठेवलंय? तर तो आपल्याला सराव करायचा आहे. म्हणजे आपण जे शिकलो ते 2-4 दिवसानंतर आपली जर त्याची एकदा रिव्हिजन झाली, आपल्याला जर कळालं याच्यामधलं आपल्या किती लक्षात आहे किती नाही, तर आपला काय होतं तो स्टडी परफेक्ट होऊन जातो. ठीक आहे. मग या बॅचची किंवा या कोर्सची किंमत किती आहे आपली? तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ऑफरनुसार आपण फक्त 499 रुपये किंमत ठेवली. ही ऑफर काय असणार आहे? फक्त आणि फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आता 499 आपली फी आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट हँडलिंग वगैरे असे काहीतरी बाकीचे चार्जेस GST वगैरे धरून एकूण 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागतात. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा, नाही तर बरेच जण लगेच फोन करतात की सर तुम्ही तर 499 म्हटले, इथं 523 दाखवतं. तर हे काय असतं? आपल्या ॲप्लिकेशनचा मेंटेनन्स करणारे असतात, पेमेंटसाठी गेटवे देणारे असतात, हे त्यांचे चार्जेस असतात. ठीक आहे. आपला चार्जेस किती असतो? 499 असतो. ठीक आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला हे गुगल प्ले स्टोअरला पण भेटेल. त्याचबरोबर तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला 9689141630 या आपल्या नंबरवरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, नुसता लिंक मेसेज जरी केला तरी मी तुम्हाला काय करेल? ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून देईन. ठीक आहे. किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? कोणता जिल्हा? अहमदनगर. आता या ठिकाणी बघा,
तुम्ही म्हणताल सर आता नाव बदललं, पण आता हा प्रश्न कधीचा आहे, 2019चा आहे. मग तेव्हा नाव काय होतं, अहमदनगर होतं, म्हणून मी अहमदनगर ठेवलं. आता नाव काय झालेलं आहे, तर आता अहिल्यानगर नाव झालेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, काय नाव आहे अहमदनगरचं, अहिल्यानगर आहे. जर पर्याय अहिल्यानगर दिसला तर अहिल्यानगर उत्तर लिहून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा, इथं मोठा जिल्हा विचारला आहे. म्हटलं पुढचा प्रश्न आपल्याला कदाचित महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्ह्यावरती विचारला जाऊ शकतो. मग सगळ्यात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला क्षेत्रफळानुसार, तर तो आहे मुंबई शहर. इथं पण लक्षात ठेवायचं, नुसतं मुंबई नाही, मुंबई शहर लक्षात ठेवायचं, कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन वेगवेगळे जिल्हे आहेत, म्हणून तुम्हाला मुंबई शहर लक्षात ठेवायचे. नुसतं मुंबई लक्षात ठेवतात आणि पेपरमध्ये मग 2 मुंबई दिसतात. मग तुम्ही म्हणता सरनी तर एकच मुंबई सांगितलं, इथं तर 2 आल्या. मग एक मुंबई शहर आणि एक काय आहे, मुंबई उपनगर आहे. मग त्यापैकी क्षेत्रफळानुसार सगळ्यात लहान कोणता आहे, मुंबई शहर आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, कॉमन्स कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघा, नकाशात पाणी दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात. बघा किती प्रश्न आले आपल्याला नकाशावरती, 3 प्रश्न आले. पाणी दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात, निळा रंग वापरतात. ठीक आहे. एक प्रश्न होता पाऊस दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात, त्याच्यासाठी सुद्धा कोणता, निळाच वापरतात. त्याच्यानंतर एक काय होतं, दिशेसाठी होता. ठीक आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतं. मग जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष कोण असतो, तर जिल्ह्याचे पालकमंत्री हे काय असतात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. प्रश्न आहे आपला 19 नंबर, काय विचारलं आपल्याला, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे. मग भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवरती आहे, तर हे धरण प्रवरा या नदीवरती आहे. मग या धरणाबद्दल काही तुम्हाला महत्त्वाची माहिती आहे की जी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे किंवा पाठ करायची आहे. मग हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हाही प्रश्न विचारला जातो. तर हे धरण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर हे अहिल्यानगरमधील अकोले या तालुक्यामध्ये आहे. या धरणाला नाव काय आहे, तर याला विल्सन डॅम असं म्हणतात. भंडारदरा धरणाला दुसरं नाव काय आहे, विल्सन डॅम म्हणतात. त्याचबरोबर आता या धरणाच्या जलाशयाला एक नवीन नाव दिलंय, ते म्हणजे आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय. हे पण लक्षात ठेवा, इथं नवीन आहे म्हटलं, इथं प्रश्न येण्याची शक्यता काय जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे धरण काय एक भारतातल्या सर्वात जुन्या धरणापैकी एक धरण आहे. त्याचबरोबर या धरणाच्या पायथ्याशी रंधा धबधबा हा एक प्रसिद्ध धबधबा आहे, तो पण तुम्हाला लक्षात ठेवायची. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो की रंधा धबधबा कोणत्या नदीवरती आहे. मग हा कोणत्या नदीवरती आहे, तर हा प्रवरा नदीवरती आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रंधा धबधबा, तर हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर, कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या समुद्राचं नाव काय आहे. तुम्हाला माहिती आहे कोकण किनारपट्टीला लागून असलेल्या समुद्राचं नाव काय आहे, तर ते आहे अरबी समुद्र. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला कोकण किनारपट्टीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकण किनारपट्टीचा विस्तार लक्षात ठेवायचा आहे. मग हा विस्तार पहा, उत्तरेला दमणगंगा नदीपासून ते दक्षिणेस तेरेखोलच्या खाडीपर्यंत किंवा तेरेखोल नदीपर्यंत हा विस्तार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दमणगंगापासून खाली तेरेखोल नदीपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर लांबी किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर लांबीची आहे. ठीक आहे. किनारपट्टीचा प्रकार, कोकण किनारपट्टीचा प्रकार प्रकार कोणता आहे, तर ही कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे, ही रिया प्रकारची किनारपट्टी आहे. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीवर एकूण किती जिल्हे येतात, हाही प्रश्न विचारला जातो. मग किती जिल्हे आहेत, एकूण 7 जिल्हे आहेत. कोकणात जेवढे जिल्हे आहेत ते सगळे जिल्हे काय येतात, कोकण किनारपट्टीमध्येच येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न आहे आपला 21 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं. मग हे कोणतं शहर आहे, हे कोल्हापूर शहर आहे की ज्याला गुळाची बाजारपेठ म्हटलं जातं. मग तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे की कोल्हापूर या ठिकाणचा जो काही गुळ आहे त्याला एक काय तो कशासाठी प्रसिद्ध आहे, तर तो त्याच्या विशेष चवीसाठी आणि नैसर्गिक पिवळ्या रंगासाठी हा काय प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधून कोणते नदी खोऱ्यात वसलेले याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, हा पंचगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरलाच काय म्हटलं जातं पहा, कुस्तीगिरांचा जिल्हा म्हटलं जातं आणि कलेची पंढरी सुद्धा कोल्हापूरलाच म्हटलं जातं. हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो.